नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायके आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करतो. आज आपण घाटंजी यवतमाळ या भागामध्ये आलेलो आहे. जवळपास मिशन समृद्धी अंतर्गत जेवढे काही शेतकरी या भागामध्ये मिशन समृद्धी अंतर्गत मार्गदर्शन घेत होते आणि सुचवल्याप्रमाणे ट्रीटमेंट करत होते, अशा शेतकऱ्यांचे अनुभव प्रत्यक्षदर्शी पाहण्यासाठी मी 2 दिवसीय दौऱ्यांसाठी या भागामध्ये आलेलो होतो, ज्यामध्ये अमरावती, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ या गोष्टी ह्या भागातला परिसर पाहण्यासाठी, या भागातला अभ्यास करण्यासाठी आणि स्वतः प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांचे अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो. पण अशामध्येच 2 वर्षापासून एक शेतकरी आपल्यासोबत आहे, जे ऑनलाईन आतापर्यंत कनेक्टेड होते. आज फर्स्ट टाईम मी त्यांच्या प्लॉटवर या ठिकाणी त्यांच्या शेतावरती आलेलो आहे. आता यांचा परिचय काय, यांचे अनुभव काय आहेत, एक चमत्कारिक अविश्वसनीय असे अनुभव आणि हे जे काही सहकारी आहेत त्यांचे, हे सर्व सहकारी त्यांच्या शेतामध्ये औषधी फवारण्यासाठी करतात आणि जे काय औषधी वगैरे यांनी सुचवल्या ते यांनी वापरल्या, ह्या सर्वांनी एकत्रितपणे फवारलेल्या आहेत आणि यांनाही माहिती आहे की त्याचे अनुभव काय आहेत. आता हे यांनाही फवारून देतात आणि इतरही लोकांना फवारून देत असतात, पण यांचे अनुभव इथले आणि बाकीच्यांचे कसे राहिलेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय. खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे, पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आता शेतकऱ्यांचे अनुभव आपण घेऊयात. नमस्कार दादा. जरा मोठ्या आवाजात सर्वांना आवाज जाईल असा. तुमचं नाव सांगा एकदा. माझे नाव प्रवीण सुदाम गोलर, राहणार मुरली, तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ. आता मला एक सांगा, तुमचा आणि माझा संपर्क कसा झाला? सर माझा तुमच्या संपर्क यूट्यूब मार्फत झाला सर. अच्छा. 2 वर्षांच्या आधीपासून अच्छा त्याच्या मार्फत झाला. नंतर तुम्हाला मी कॉल केला सर. अच्छा तुम्ही सुचवल्याप्रमाणे औषधी सर्व अच्छा स्प्रे पूर्ण कापसावर, मिरचीवर पण घेता सर. अच्छा. आता मला एक सांगा, ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला मला कॉल केला होता त्यावेळेस कोणत्या पिकासाठी केला होता? सर पहिले स्टार्टिंगला मी मिरची पिकासाठी केला होता. सर. तर त्यावेळेस तुम्हाला जे काही, त्याच्या अगोदर जे काही तुम्ही मिरची पीक करायची, तुम्ही जेव्हा मला कॉल करायची, तुम्हाला व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं आणि तुमच्यासोबत काय अनुभव घडलेले आहेत पहिले? माझ्यासोबत पहिले सर रासायनिक म्हणजे कृषी केंद्रामार्फत मी औषधी आणू सर. नंतर त्याचा रिझल्ट काही नाही, तेवढ्या पुरतंच रिझल्ट आहे सर. अच्छा. जवळपास 3-4 लाख रुपये मी त्या वर्षी सर. बरं, 3 ते 4 लाख रुपये खर्च केले. किती एकरासाठी? 1 एकरसाठी सर. अच्छा. अनुभव सर काहीच नाही सर. अच्छा, अनुभव काहीच नाही राहिले. मग त्याच्यानंतर मग मी तुम्हाला फोन लावला सर. अच्छा. तुमच्या मार्फत मग औषधी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व सोडली. अच्छा. त्याच्यानंतर मग माझा प्लॉट सुधारला सर. सुधारला. चांगला मग तेव्हा कुठेतरी तुम्हाला अनुभव आले अनुभव आणि आला मग सर. 2 वर्षापासून तुम्ही कनेक्टेड Connect आहे. आहे. तर यावर्षी तुम्ही सर्वच मिशन समृद्धी अंतर्गत हा, करत सर. आहे. म्हणजे आता कपाशी 2 स्प्रे झाले, ते झाले सर. मिरची लागवड झाली, ते सर्व काही तुम्ही मिशन समृद्धी अंतर्गत करत हो, आहे. बरोबर आहे सर. सर, यावर्षीचे अनुभव कसे वाटले ते सांगा बरं. यावर्षीचे सर आता अनुभव सर, स्टार्टिंगला म्हणलं चला मिरचीला टाइमच आहे, अच्छा तर औषधी बोलवली सर तुमचीवाली, तर कापसावर स्प्रे घेऊन पाहिजे अच्छा. सर. कपाशीवर स्प्रे घेतले, हा. कापसावर स्प्रे घेतले. तर कपाशीवरचा स्प्रे एवढा अप्रतिम रिझल्ट आहे सर. आता पण 2 स्प्रे झाले सर माझी वाली. अच्छा नाहीतर इतर लोकांचे सर 3 ते 4 स्प्रे होऊन जायचं. अच्छा. म्हणजे इतर शेतकऱ्यांचे 3 ते 4 स्प्रे झाले हो हो, आणि तुमचे 2च स्प्रे झाले. 2च झाले मग त्या सर. 2 स्प्रे मध्ये आणि त्या 4 स्प्रे मध्ये काय अनुभव दिसतोय तुम्हाला? माझा प्लॉट सर इथून 5 ते 10 किलोमीटर पर्यंत कोणाचाच नाही सर. माझ्या म्हणजे plot चा- आजूबाजूच्या नाहीच. परिसरामध्ये कोणाचाच सर, नाही? नाहीच. अच्छा. म्हणजे इतका, म्हणजे आता काय काय फरक दिसतोय तुम्हाला? फरक सर म्हणजे वाढ सर, फुटवा, फळधारणा सर्वात चांगली आहे. सर्व चांगलं आहे. झाडं पण फ्रेश आहे सर. बरं, मला एक म्हणायचं आहे, आता हे तर आमच्या माध्यमातून आज ट्रीटमेंट घेत आहे, तुम्ही फक्त शेतकऱ्यांना स्प्रे करून देत आहे, तुमचे जे काय मजुरी वगैरे असेल त्याच्यावरती. आता तुम्ही यांचेच नाही फवारत, भरपूर शेतकऱ्यांचे फवारत. आता हे जी व्यक्ती सांगताय हे योग्य आहे? योग्य आहे. म्हणजे खरोखर आहे का नुसतंच आहे म्हणून आहे, नाही. का नुसतंच व्हिडिओ बनवतोय म्हणून आपण नाही, नाही, असं काही आहे का? की खरोखर यांच्या कपाशी सारखी कपाशी आजूबाजूला कोणाची आहे? कोणाचीच नाही आहे. किती दूरपर्यंत नसेल बरं? आम्ही लय दूर जातो, पण तिथल्या तेवढ्या प्लॉट मध्ये नाही. कोणाचीच नाही. कोणाचीच नाही. बरं, जे काही यांनी जैविकचे स्प्रे घेतले होते, आता तुम्ही मारले तर तुम्हीच असतात. लोक म्हणतात रासायनिक जैविकचे स्प्रे नाही, जैविकचे रिझल्ट नाहीये. तुम्हाला काय वाटतंय? नाही, जैविकचे चांगलं वाटलं. जैविकचे चांगले रिझल्ट? आता हे सगळे तुमच्या डोळ्यासमोर, कारण फवारणारेच तुम्ही आणि 8 दिवशी येणारे बी तुम्हीच आहे. आता शेतकरी सांगेल ते वेगळं, पण तुम्ही फवारणी म्हणून तुम्हाला फवारणीच्या अगोदरही माहित राहतं आणि फवारणीच्या नंतरही माहित राहतं की काय फरक पडला बा मागच्या फवारणीचा, कारण सगळं करणारे तुम्हीच आहे. बघा शेतकरी बांधवांना, हे शेजारी बघा इकडे थोडंसं सर दाखवा एकदा पहिले. हे बघा, हे 4-5 पंप आहेत. हे 4-5 पंप हे शेतकरी हे 200 लिटर पाण्यामध्ये एकत्र औषध करून घेतात आणि हे 4 लोक एकत्रितपणे पूर्ण प्लॉटवरती स्प्रे करत असतात. आता कपाशीवरती यांच्यात 2 स्प्रे झालेत. या सर इकडे एकदा. हे बघा, ही यांची कपाशी आहे, ज्या ठिकाणी मी उभा आहे. आता ही कपाशीची वाढ बघा, या ठिकाणी याची क्वालिटी बघा. याला आता ही फुलपाती लागलेली, ह्या फुलपाती बघा, याची हाईट, याला क्वालिटी बघा. सर पूर्ण प्लॉटवर एक नजर टाका. पूर्ण प्लॉटची कंडिशन तुम्ही बघू शकता. आणि असा प्लॉट 2 स्प्रेमध्ये यांच्या आजूबाजूला 10 ते 15
म्हणजे किलोमीटरच्या जवळपास कोणीही असा प्लॉट नाहीये. म्हणजे आपल्या गावात, यांच्या गावात तरी नाहीये, बाकीच्या गावात यांनी काही बघितलं. आणि यांची शेजारी मिरची पण आहे बघा शेतकरी बांधवांनो. ही मिरची सुद्धा मिशन समृद्धी अंतर्गत आता यांनी लागवड केलेली आहे. किती दिवस झाले सर मिरची लागवड करून? 8 दिवस झाले सर. 8 दिवस लागवड करून झालेले आहेत. चांगले सेट झालेली आहे. हो चांगली. सर यावर्षीच बेड केले का दरवर्षी करतात? बेड यंदा केले सर, दरवर्षीच करतो सर, पण बेड जे तुम्ही म्हणल्यानुसार वाई हा, मशागत अच्छा. सर्व तुमच्या म्हणण्यानुसार केलं यावर्षी सर. फर्स्ट टाइमच First केलेलं आहे, time. बरोबर आहे. आता मला एक सांगा, ज्या काही औषधी तुम्ही वापरल्या त्या औषधांचे रिझल्ट कसे वाटले? रिझल्ट सर एकच नंबर सर. औषधाचा रिझल्ट म्हणजे सर्वात चांगले सर. क्वालिटी एच लेक्सा प्रोटेक्शन. अच्छा, दाखवा ना इकडे या एक मिनिट. हे बघा शेतकरी बांधव, यांनी जे काही औषधी वापरलेल्या आहेत ना, यांचा सर्वात मोठा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतो. हे बघा, यांनी वापरलंय आपलं क्वालिटी स्प्रेडर, ज्याच्यामध्ये पीएच बॅलन्सर, स्टिकर स्प्रेडर, मिश्रण, आंतरप्रवाही, पाण्यापासून सगळ्या काम औषधांचं काम एक करते. हे क्वालिटी आहे. ह्युमिक ॲसिड खालून दिलं तर पांढरे मुळ्यांसाठी, वरून फवारलं क्वालिटीसाठी देते. त्याच्यानंतर ते लेक्स आहे, इम्युनिटी पॉवर वाढवणे आणि प्रत्येक स्टेजला वाढ, फुटवे, सगळ्या गोष्टींसाठी. ही भूमी ड्रिप दिलं, हे अजून त्यांचं बाकीचं आहे. याचे किती स्प्रे झाले? 2 स्प्रे. याच्यामध्ये अजून काही रासायनिक वगैरे घेतलं? नाही रासायनिक नाही, आपले जे बुरशीनाशक घेतलं सर. आपलं प्रोटेक्शन जैविकच ते, जैविक. पण अजून काही घेतलं? नाही नाही नाही, नंतर काय. याचे फक्त 2 स्प्रे झाले. दोन. ना कीटक नाशक ना काहीच नाही. काहीच नाही. बघा शेतकरी बांधव, याचे 2 स्प्रे यांनी घेतलेले आहेत आणि रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहेत. सर आता मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही याचा वापर तणनाशकामध्ये सुद्धा तणनाशक केला. मध्ये पण मारला याचा सर. रिझल्ट काय ते सांगा. याचा रिझल्ट सर सांगायचा म्हणजे सर, आम्ही प्रत्येक तणनाशक मध्ये वापरलं. माझं शेत कोरं होऊन गेलं सर. अच्छा. माझ्या शेजाऱ्यानं दुसरे स्टिकर आणले सर. आमच्या अच्छा. मार्केटमध्ये जे मिळतात ते आला न, त्याचं गवत तसं तसं राहिलं सर. अच्छा, त्यांना डबल स्प्रे घ्यायला लागला सर. आणि Double तुमचं spray एका मध्ये स्प्रे पण मध्येच गवत मेलं नाही सर. दुसऱ्या स्प्रे मध्ये पण माझं पहिल्या स्प्रे मध्ये पूर्ण कोरं झालं सर. अच्छा. शेतकरी बांधवांनो, हे बघा थोडंसं सर मागे दाखवा एकदा प्लॉट. हे बघा, यांनी तणनाशक मारलेलं आहे. याच्यामध्ये कधीही हा जो केना आहे हा मरताना दिसत नाही. याच्यामध्ये केना सुद्धा तुम्हाला मरताना पाहायला दिसेल. किंवा अजूनही मागचा जर प्लॉट बघितला तर पूर्ण क्लीन झालेलं हे पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे परत एकदा. आता जे परत एकदा तेच सांगताय की मी हे औषध वापरलं तणनाशकामध्ये. बरं, यांनी लिंबू टाकलं होतं का? नाही टाकलं. युरिया टाकला होता का? नाही. किंवा ते अजून काही मीठ टाकतात ते काही टाकलेलं होतं का? फक्त हे औषध आणि तणनाशक टाकलेलं होतं. आता तणनाशक टाकल्याच्या नंतर आता तुम्ही यांचंही तणनाशकाला फवारून दिलं असेल, बाकीच्यांचं पण दिलं असेल. सर आता काय फरक पडला तुम्ही सांगा. यांचं पूर्ण गेलं का? आणि ज्यांनी जे दुसऱ्यांनी मारलं होतं त्यांचं डबल मारत आहे सर, पण काहीच नाही असं. तरी काही फरक पडत नाही. म्हणजे हे जे औषधी शेतकरी बांधवांनो, हे तुम्ही जे काही रासायनिक औषधी वापरता त्याचा सुद्धा पॉवर वाढवण्याचं काम हे करतं. म्हणून मी शेतकऱ्याला सुचवतो. आणि हे सुचवण्याचं एकमेव कारण असंच आहे की शेतकऱ्यांना लाईव्ह हे रिझल्ट दिसतात आहे. मग असे जर रिझल्ट शेतकऱ्यांना दिसत असेल तर द्यायला काय अडचण आहे. आणि सांगायला काय, ज्यावेळेस मी शेतकऱ्याला प्रॉब्लेम सांगतो, शेतकरी म्हणतात सोल्युशन काय, त्यावेळेस मी अशा काही औषधी यांना सुचवल्या होत्या, त्या यांनी वापरल्या. सर किती वर्षापासून वापरताय? 2 वर्षापासून तुम्ही वापरताय. आणि यावर्षी पहिल्यांदापासून याला आणि मिरचीला अजून सुरुवात करायची बाकीच आहे. तर कसे अनुभव राहिलेले आता औषधांचे? प्रतिमा आहे सर. म्हणजे तुम्ही समाधानी आहात? हो सर. जैविक करून, रासायनिक करून, मिशन समृद्धी सोबत येऊन. सर समाधानी. मार्गदर्शनाचा चांगला फायदा वाटला की औषधांचा? मार्गदर्शनाचं पण सर्वात मेन मार्गदर्शन सर तुमचं आलं, त्याच्यानंतर औषधी सर. म्हणजे मार्गदर्शन तर सगळ्यात पहिले येणार. सर शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घ्यायला पाहिजे की नाही, त्या औषधीचा वर भरच द्यायला नाही पाहिजे? ना, मार्गदर्शन पण घ्यायला लागलं. कारण आता बरेचसे लोक रासायनिक पण करताय, पण जे रासायनिकचे रिझल्ट तुम्ही बघितले, ते जैविकचे रिझल्ट पण तुम्ही बघितले. दोन्हीपैकी तुम्हाला काय चांगलं वाटलं? आता हे जैविक करणार आहेत ना, तर यांचे रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहेत. मग जैविकचे रिझल्ट चांगले वाटले की जे रासायनिक करतात तिथं त्यांचे चांगले वाटले? जैविकचे चांगले वाटले. तुम्हाला पण समाधानी? मी समाधानी. शेतकरी बांधवांना अजून एक बाब तुम्हाला दाखवतो बघा. इकडे या सर, हे मिरचीच्या शेतामध्ये येऊयात आपण. बघा शेतकरी बांधवांना, आपण आता यांच्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आहे. आणि या भागामध्ये मी पूर्ण चंद्रपूर फिरलोय, यवतमाळ फिरलोय, घाटंजी या गावामध्ये आता सध्या आहेत. तर इकडे कुठंही मल्चिंग पेपर टाकत नाही, कुठंही बेड काढत नाही आणि कुठेही ठिबक सिंचन सुद्धा करत नाहीत. हे शेतकरी फर्स्ट टाइम असे की ज्यांनी ऑनलाईन सर्व माहिती घेतली, मार्गदर्शन घेतली. फर्स्ट टाइम यांनी मिरची कशावर लावली तर बेडवर लावलेली आहे. आणि यांच्याकडच्या जमिनीचा पोत जर आपण बघितला सर, हे बघा,
पूर्ण भुसभुशीत यांची जमीन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ही जी माती बघते ना, ही पूर्ण भुसभुशीत पाहायला मिळते. यांना बेडची का गरज नाही या लोकांना? कारण त्याचं एकमेव कारण आहे, यांच्या जमिनीचा पोत जो आहे तो अजूनही चांगला आहे. रासायनिक यांनी कमी वापरले. सर, जैविक जास्त वापरले का रासायनिक जास्त वापरले? जैविक सर. मग जैविकचे फायदे काय की ह्या जमिनीचा जो पोत होता तो पोत आता हां सर, पहिली जी जमीन माझीवाली सर पूर्ण अशी सिमेंट सारखी टाईट टाईट बसत होती. हो. आणि आता काय फायदा होतोय? आता जमीन पूर्ण अशी नरम आहे सर. आणि त्याच्यामुळे उत्पन्न पण फरक पडला सर. 100% फरक पडला आणि फायदा त्याचा होतोय. पहिले सर असे जमिनीत पाय वल्ल्याच्यात पाय असे फसे नाही सर ना, आता पूर्ण असे पाय फसे. बघा ना शेतकरी बांधव, जिथं मी चालतो ना, हे सुद्धा याच्यामध्ये नरमपणा तुम्हाला पाहायला मिळेल. हे बेडच नाही, याच्यामध्ये सुद्धा नरमपणा पाहायला मिळेल. या सगळ्या काही गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील. म्हणून या भागामध्ये बऱ्यापैकी मला कुठेही ठिबक पाहायला मिळालं नाही, कुठेही मला मल्चिंग पेपर पाहायला मिळालं नाही. आणि खालीच याची अशा पद्धतीने बघा सर, थोडं इकडे करा. हे बघा, ही जे रोप ही लागवड करतात ना, त्याच्या शेंडा तोडून लागवड करतात. बघा, शेंडा तोडून मग लागवड करतात. जी पूर्व पद्धत होती आपली, याच्या मुळ्या सुद्धा कापून याचा शेंडा तोडून मग ही लागवड केली जाते. आणि मग हे फुटवे वगैरे त्यांना पाहायला मिळतात. म्हणजे पूर्वीची जी पद्धत होती ती पद्धत या ठिकाणी सर ट्रेमध्ये करतात, खाली जमिनीवरच लावतात. रिझल्ट कसे वाटतात? ट्रेमध्ये सर 2 वर्ष केले सर मी, आमच्याकडे मिळत नाही सर, त्याच्यामुळे मग सर जमिनीवर करणं चालू आहे सर. समाधानी आहात आता सर्वजण? समाज बघा शेतकरी बांधवांनो, हे शेतकऱ्यांचे हे असे अनुभव राहिलेले आहेत. कशा पद्धतीने यांचे अनुभव आहेत ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि 100% जैविक करण्याचा, 90% जैविक करण्याचा प्रयत्न करा. कारण आपली माती चांगली राहील आणि शेतकरी सुद्धा कमी खर्चात चांगलं उत्पन्न घेईल. सोयाबीनवरच 2 स्प्रे घेतले सर. सोयाबीनवर पण घेतलंय, त्याचे काय रिझल्ट आले? त्याचे पण म्हणजे कोणत्या कोणत्या पिकासाठी वापरले? सर्वच पिकासाठी. म्हणजे कपाशी पण बाहेरची- वापरली? नंतर बाहेरची औषधी कोणती आणलीच नाही सर मी. अच्छा, सर्व पिके तुमचीच. सर्व आपण जी सुचवली होती तीच तुम्ही तीच वापरली. वापरली. तर त्याचे फायदे सगळेजण वाटतात आणि सर्वच पिकावर वाटतात. असं नाही की फक्त सर्व. मिरचीसाठीच, असं नाही की फक्त कपाशीसाठीच, असं नाही की फक्त तुरीसाठीच, असं नाही की फक्त सोयाबीनसाठी. चांगलं आहे सर. सर्वच पिकांसाठी आपण वापरले. सर्वांचे रिझल्ट बेस्ट आहेत. बेस्ट. चला, हेच समाधान तुमचं अपेक्षित होतं आम्हाला. तुम्ही जो विश्वास ठेवला तो कुठेतरी जबाबदारी म्हणून आम्ही स्वीकारला. आणि कसं योग्य वाटतंय आता सर्व? ओके सर. जो काही खर्च ते 2 लाख 3 लाख तुम्ही सांगताय, तशापैकी इकडे झाला, कमी झाला का जास्त झाला? कमी झाला. म्हणजे कमीच झाला. आणि उत्पन्न बऱ्यापैकी बरे. मागच्या वर्षी कसं निघालं होतं उत्पन्न मागच्या वर्षी पण चांगलं निघालं तसं. तेच पाहून आपण यावर्षी आता सुरुवातीपासून करतोय. सुरुवातीपासून. चला, शेतकरी बांधवांना हेच अनुभव मला तुम्हाला द्यायचे होते. कमी खर्चात चांगलं उत्पन्न तुम्ही घेऊ शकता, पण त्यासाठी नियोजन खूप गरजेचं आहे. जैविक करायचं पण केव्हा कसं कशा पद्धतीने याचं जर मार्गदर्शन तुम्ही घेतलं तर खूप चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही शेती करू शकता. आणि अशा पद्धतीचे अनुभव तुमचे स्वतःचे सुद्धा तुमचे राहणार आहेत. कसे वाटले अनुभव प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद. धन्यवाद दादा.